आज मी बनवणार आहे झटपट थालीपीठ आणि त्यासाठी लागणारे साहित्य घरात असतील त्या पालेभाज्या, मेथी, कांदापात, पालक, कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक कट केलेला, एक मोठी वाटी ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ, एक छोटी वाटी बेसन, वाटणामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे आणि धने टाकायचं आणि वाटण करून घ्यायचं. नंतर सर्व साहित्य एका बाउलमध्ये एक एक करून पालेभाज्या सर्व एकत्र करत जायचं. कांदापात, कोथिंबीर, मेथी, कापलेला कांदा आणि वाटण, हिरव्या मिरचीचं वाटण, हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करून घ्यायचं. नंतर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन एकत्र करून, नंतर हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, ओवासुद्धा हातावरती बारीक मळून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व साहित्य कोरडंच एकत्र करून घ्यायचं आणि नंतर आवश्यक असेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करत पीठ मळून घ्यायचं. अगदी कमी कमी पाणी ॲड करत जायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. थोडेसे तीळसुद्धा त्यात ॲड केले आहे. पीठ पूर्ण एकजीव करून एकत्र करून झाकण लावून बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत थालीपीठ थापण्यासाठीच्या तयारीला लागू आपण. अशा पद्धतीने पोळीपाटावरती एक ओलं कापड टाकून त्यावरती पिठाचा गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यायचे आणि मग त्यानंतर थापून झाल्यानंतर आपण गॅसवरती पॅन गरम झालेला असेल त्यावरती थालीपीठ टाकायचं आणि रुमाल बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही तेल किंवा तूप काहीही असं त्यावरती बाजूने सोडून थोड्या थोड्या वेळाला परतवून घ्यायचे आहे आणि थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मग आपले थालीपीठ तयार आहे, खाण्यासाठी चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.